समुदाय आणि धार्मिक पंथाचे समायोजन असलेली वैविध्यपूर्ण संस्कृती आहे. आपण सर्वजण सण अत्यंत आदराने आणि आनंदाने साजरा करतो. गुढीपाडवा हा हिंदू दिनदर्शिकेनुसार नवीन वर्षाचा उत्सव आहे. या शुभ दिवशी मराठी लोक पिकांची नवीन कापणी साजरी करतात. हा सण चैत्र महिन्यात साजरा केला जातो. या दिवशी लोक विजयाचे प्रतीक म्हणून गुढी उभारतात. गुढीपाडव्याचा सण आता उभारा रे गुढी, नव्या वर्षाचं दिन सोडा मनातली आधी. गेलं साली गेली आधी, आता पाडवा पाडवा, तुम्ही येरा येरा बरी लोभ वाढवा वाढवा. गुढीपाडव्याचा सण आता उभारा रे गुढी, नव्या वर्षाचं दिन सोडा मनातली आधी. तर मंडळी, आपला पुढचा सण आहे तो म्हणजे श्री हनुमान जयंती. चैत्र महिन्यातील पौर्णिमा तिथीच्या दिवशी सूर्योदयाच्या वेळी हनुमान जयंती साजरी केली जाते. कशी सीता मिळाली, कुणी आणली संजीवनी, आई गुणाची अंजनी. कुणी लंका जाळली, कशी सीता मिळाली, कुणी आणली संजीवनी, आई गुणाची अंजनी. रामाचा भक्त ऐसा, वाऱ्याचा पुत्र ऐसा, उडवी दाणादाण, शत्रूची उडवी दाणादाण. जय जय सीतारामा, बोला जय हनुमान. जय जय सीतारामा, बोला जय हनुमान. जय बजरंग जय हनुमान, जय हनुमान जय जय श्रीराम. जय बजरंग जय हनुमान, जय हनुमान जय जय श्रीराम. जय बजरंग जय हनुमान, जय हनुमान जय जय श्रीराम. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आई वडिलांनंतर गुरुला एवढं मोठं स्थान देण्यात आलं आहे. आषाढ शुद्ध पौर्णिमेला गुरुपौर्णिमा किंवा व्यास पौर्णिमा असंही म्हटलं जातं. महाभारतात पुराणे लिहिली त्या व्यास मुनींना वंदन करण्याचा आणि त्यांची पूजा करण्याचा हा मंगल दिन म्हणजेच गुरुपौर्णिमा. विद्यार्थ्यांनी त्यांच्या शिक्षकांना भेट देणे आणि त्यांचे आशीर्वाद घेणे याद्वारे भारतात गुरुपौर्णिमा साजरी केली जाते. गुरु माझा गणगोत, गुरु हीच माऊली.
त्याच्या बालपणी आपल्या मित्रांसह गोकुळातील घरांमध्ये जाऊन चांगल्याने शिंक्याच्या मडक्यातील दही लोणी खात असे. त्यासाठी मुले मानवी मनोरा करून मडके फोडत असत. ही परंपरा आजही भारतात दहीहंडीच्या रूपाने साजरी केली जाते. आला गोविंदाला गवळ्याच्या बोरीनं जरा मटकी सांभाळा. आला रे आला गोविंदा आला गवळ्याच्या बोरीनं जरा मटकी सांभाळा. टेन्शन नाही रे काय बंदा किती पण उंचावर बांधा. टेन्शन नाही रे काय बंदा किती पण उंचावर बांधा. हे राग करायचा नाही औंधा. आला पहा घरांचा गोविंदा. अशी मधुर गाणी कानावर पडतात आणि आपली पावलं आपोआप फिरकायला लागतात. पौराणिक मान्यतेनुसार ज्या दिवशी महादेव शंकर आणि माता पार्वती यांचा पुत्र गणेश जन्माला आला तो दिवस म्हणजे भाद्रपद महिन्यातला शुक्ल पक्षाची चतुर्थी होती. म्हणून या दिवसाला गणेश चतुर्थी असे म्हणतात. टिम टिम टिमाली ढमाकडम भुलवाद गरी माझ्या राजाचं राज करणार. आली आली टिम टिम टिमाली झपक झपक ढोलवाज घरी माझ्या आलं राजाचं राज गणराज. आली आली द्वापार युगात गोकुळात बालकुमार कृष्ण आपल्या गोपाळ सोंगड्यांबरोबर पिचकारीने रंगीत पाणी घेत असे व उन्हाची तलखी कमी करत